शिक्षक भरती 2024 मध्ये आता तुम्ही प्राधान्यक्रम देत आहात. आज लास्ट डेट. त्यातले दोन प्रश्न मेजर मुलांचे येत आहेत. पहिलं म्हणजे अपेक्षित जिल्हा आणि अपेक्षित गट म्हणजेच 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10, 11 ते 12 यापैकी अपेक्षित जिल्हा पण नाही. अपेक्षित जिल्हा जर आला असेल तर जिल्ह्यामध्ये अपेक्षित जागा त्या गटानुसार आलेल्या नाहीये. सो अशा वेळेस फेज 1 मध्ये मला नाहीत ह्या गोष्टी, तर फेज 2 ला मला जायचं असेल तर मग फेज 2 ची जाहिरात कधी येईल. दुसरा प्रश्न, माझी निवड ह्या फेज 1 मध्ये जर झाली नाही तर मी फेज 2 ला अप्लाय करण्यासाठी फेज 2 ची जाहिरात कधी येणार आहे हा प्रश्न येतोय. पण ह्या प्रश्नाच्या अगेन्स्ट ऑलरेडी GR आलेला आहे 10 नोव्हेंबर 2022 चा GR आहे. ह्या GR मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की साधारणतः या शिक्षक भरतीची जाहिरात कधी यायला पाहिजे. आता पाठीमागचा जर इश्यू बघितला आपण, आता इथे जवळपास 2,16,000 विद्यार्थ्यांनी ह्या पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यापैकी आता जर जागा बघितल्या 65,000 जागा भरती करायच्या, त्यापैकी फक्त आता 21,678 जागा आल्या आहे. बाकीच्या उर्वरित म्हणजे 1/3 जागा फक्त आल्या आहे. बाकीच्या 2/3 जागा अजून बाकी आहे. ह्या जागा कधी येणार आहे? मग ह्या GR नुसार गेलं तर अपेक्षित आहे, शासन निर्णयानुसार जर केलं तर साधारणतः त्यांनी सांगितलंय की दर 3 महिन्यांनी ह्या जागा त्या प्राधान्यक्रम नुसार भरण्यात येतील. पण आता हे देतील का नाही माहित नाही, पण शासन निर्णय सांगतोय की साधारणतः बघा 3 महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येतील असं त्यांनी सांगितलंय आवश्यकतेनुसार. सो यासाठी तुम्हाला हेच मार्क म्हणजे टेटचे मार्क वापरायचे. साधारणतः मग पुढची आड कधी या GR नुसार विचार केला तर अपेक्षित बघा त्यावेळेस शासन काय निर्णय घेतं, की जागा घेते माहित नाही आपल्याला, पण त्यांनी सांगितलं की 3 महिन्याच्या जाहिरात यायला पाहिजे. आणि साधारणतः मे जून मध्ये सेकंड फेज येण्याचे चान्सेस आहेत त्यांच्या शासन निर्णयानुसार. आता यायला तर पाहिजेच आहे, पण शासन बघूया किती लवकर ही ऍड देते. त्याच्या मे जूनच्या आसपास ही सेकंड फेज येऊ शकते. सेकंड फेज मध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळू शकतात की तुम्हाला अपेक्षित जिल्हा अपेक्षित गट त्या ठिकाणी असेल तर तुम्ही अगदीच त्यावेळेस फेज 2 मध्ये तिथेही तुम्ही फॉर्म भरू शकता. याच्या अगोदर मी एक व्हिडिओ घेतला आहे की तुम्ही जर इथे या फेज 1 मध्ये शिफारस झाली, निवड झाली, तुमची शिफारस जर झाली एखाद्या गटासाठी, मात्र तो गट तुम्हाला फेज 2 ला मात्र ऑप्शन म्हणून राहणार नाही. उदाहरणार्थ एखादा उमेदवार आहे 6 ते 8 मध्ये, तो विथ किंवा विदाउट कोणत्या याच्यातनं जर सिलेक्शन झालं असेल, निवड झाली असेल, तर त्या पदासाठी किंवा त्या गटासाठी फेज 2 मध्ये तुम्हाला ऑप्शन ओपन राहणार नाही, तुमचा ऑप्शन क्लोज राहणार आहे. बाकीच्या उर्वरित गटासाठी मात्र तुम्ही फेज 2 ला काय करू शकता, अप्लाय करू शकता. दुसरं, निवड सगळ्याच्यात मी प्राधान्यक्रम दिलाय, पण निवड नाही झाली तरी सुद्धा तुम्हाला फेज 2 मध्ये ऑप्शन ओपन राहणार आहे. GR मध्ये अजून एक मेन्शन केलं होतं की तुम्हाला इथे जर एखाद्या गटासाठी निवड झाली आणि तुम्हाला परत सेकंड फेज मध्ये जर फॉर्म भरायचा असेल तर सगळ्या पदांना भरू शकतात. पण आता 2024 मधलं नोटिफिकेशन सांगतं हे असं नसून कसं असणार आहे, तर असं असेल ज्याच्यासाठी तुमची निवड आता झाली असेल तो ऑप्शन सोडून उरलेल्या गटासाठी ऑप्शन तुम्हाला फेज 2 ला किंवा पुढच्या फेजला उपलब्ध असणार आहे, अवेलेबल असणार आहे. सो या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न, बरेच विद्यार्थी फोन आणि मेसेज करून हा प्रश्न विचारतात, म्हणून छोटासा व्हिडिओ घेतला की सर 3 महिन्यानंतर पदभरती राबवली जाणार असा GR सांगतो. मे जूनच्या दरम्यान अपेक्षित आहे पुढची फेज येण्याची. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.